फुलामध्ये सोयाबीन आहे. 2-3 महागड्या फवारण्या करून देखील पाण्याची चाळण झालेली आहे. आणि सध्या आता त्या झाडाला अन्न घटक मिळायचा टाईम आहे, पण पाण्याची चाळण झाल्या, 2-3 फवारण्या झाल्या. गेल्या वर्षीचं सोयाबीन तसंच आहे. या वर्षीचं सोयाबीन आता ह्याच्यात कसं तर काय तर मिळेल म्हणलं तर ती पण मिळायची तयारी नाही. दुनियाचे महाग औषधं झाले, सोयाबीनला भाव कमी आहे, सगळं चाळण झालंय. वाटलं तर हो तुम्ही झाडावरच्या आळ्या पण बघा, झाडाची चाळण झालेली बघा. आता आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? आतापर्यंत एकराला एवढे महाग औषधं आणायचे, फवारायचे, 3 फवारण्या झाल्या. तर ह्या ढगाळ वातावरणामुळं आहे तीच परिस्थिती त्याच्यापेक्षा बिकट झाली. काय म्हणजे आता ह्याचे जर शेंडे गेले तर हे आमच्या हातात पदरात काय पडणार नाही. खर्च तर आतापर्यंत आवाढव्य झाला, 2-3 फवारण्या झाल्या, पेरणीच्या वेळेस खत एवढा मोठा घातला. म्हणजे आता काय असणार आहे? तर सरकार, मायबाप सरकारने आमचा विचार करावा शेतकऱ्याचा. गेल्या वर्षीचा विमा पण भेटला नाही. सरकार तर असं आम्हाला चुत्यात काढलेलं की बाबा विमा भेटल, फलानं होईल, बिस्तानं होईल. गेल्या वर्षीचा भेटला नाही तर या वर्षीचा. आणि पुन्हा मागल्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झड होती, फार जमिनीचं हे होऊन गेलं. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव नाही म्हणून घरात माल राहिला. या वर्षीचं पुढच्या वर्षीचं गेल्या वर्षीचं घालावं म्हणून विचार केला तर आता ही सोयाबीनवर ही रोगराई असली, दमट वातावरण.